मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण महिला व बाल विकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय यामध्ये मुख्य सेविका या पदासाठी 102 जागांसाठी नवीन पद भरती आलेली आहे. तर या पद भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कालपासून सुरू झालेले आहेत. तर या पद भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे. इथे आल्यानंतर इथून तुम्ही सूचना डाउनलोड करू शकता, जाहिरात डाउनलोड करू शकता, जे की मी इथं डाउनलोड करून घेतलेली आहे. तर बघा, जाहिरातीविषयी इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे. 14 तारखेपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख असणार आहे 3/11/2024 रात्रीचं 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. त्यासोबत या पदभरतीविषयी, जागांविषयी माहिती, कॅटेगरीनुसार जागांविषयी माहिती, आरक्षणानुसार माहिती, संपूर्ण माहिती आपल्याला या पीडीएफ मध्ये दिलेली आहेत. दोन्ही पीडीएफ तुम्ही इथून डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. तर चला आता ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करूया. तर या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे. इथे तुम्हाला काही सूचना आणि जाहिरात दिलेल्या आहेत, ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डाउनलोड करून वाचून घ्यायचे आहेत. आता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इथं रजिस्टरचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं येईल. इथे क्लोजचं ऑप्शन आहे, क्लोज वरती क्लिक करून इथं आय एग्रीचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर पुढे यायचंय. पुढे आल्यानंतर इथं वैयक्तिक माहिती द्यायची आहे. यामध्ये स्वतःचं पहिलं नाव टाकायचंय, त्यानंतर मधलं नाव टाकायचंय आणि त्यानंतर आपल्याला आपलं शेवटचं नाव टाकायचंय. आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, इथं मुख्य सेविका म्हणजेच आपण त्याला म्हणतो सुपरवायझर, अंगणवाडी सुपरवायझर हे पद असणार आहे मित्रांनो हे. तर याच्यासाठी जर म्हटलं तर फक्त महिलाच अर्ज करू शकतात, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यानुसार तुम्हाला व्यवस्थित अर्ज कसा भरायचा संपूर्ण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे. आता बहुतेक महिलांचे इथे हे प्रश्न येतील की नक्की इथं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव हे नक्की कोणतं टाकायचंय, लग्नाच्या आधीचं म्हणजेच डॉक्युमेंट वरचं की लग्नाच्या नंतरचं, हे कोणतं नाव इथं टाकायचं आहे. तर बघा, इथे हे जे पहिलं नाव असणार आहे ते तुमच्या डॉक्युमेंट वरती जे नाव आहे म्हणजेच आपलं लग्नाच्या अगोदरचं जे डॉक्युमेंट वरती ज्याचं आपलं प्रमाणपत्र आहे, टीवायचं म्हणा, आपल्याला पदवी असणं गरजेचं असणार आहे. तर पदवीच्या प्रमाणपत्रावरती किंवा 10वीच्या प्रमाणपत्रावरती जे पण नाव आहे ते तुम्हाला इथे टाकायचं, हे लक्षात घ्या. कारण इथे बघा स्पष्टपणे म्हटलेलं आहे 10वीच्या सर्टिफिकेट वरती किंवा इतर जे तुमचे मार्कशीट आहे, सर्टिफिकेट आहे, ज्याच्यावरती जसं नाव आहे तसंच नाव तुम्हाला इथे टाकायचं. पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव. ठीक आहे, एकदम बारीक बारीक गोष्टींकडे आपण लक्ष देणार आहोत, व्यवस्थित अर्ज भरून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. सोबत अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे आपण या पदभरतीसाठी मुख्य सेविका म्हणजे सुपरवायझर या पदासाठी जे पण महिला उमेदवार इथं अर्ज करणार आहे त्यांचं सहकार्य करण्यासाठी, त्यांना अजून जास्त मदत करण्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय. तर त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि एकमेकांशी चर्चा करू शकता, जेणेकरून कशा प्रकारचा अभ्यास करायचा आहे, एकमेकांचं स्टडी मटेरियल तुम्ही तिथे शेअर करू शकता आणि व्यवस्थित अभ्यासाला सुरुवात करू शकता. जे काही प्रश्न असतील ते तुम्ही ग्रुपवरती विचारू शकता, ज्यांना पण उत्तरं माहिती असतील ते उत्तरं ते देणार आहेत. ठीक आहे, हा ग्रुप स्पेशल महिलांसाठी मी बनवलाय या पदभरतीच्या हेतूने. तर तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता आणि एकमेकांशी चर्चा करू शकता. सर्व अपडेट मी तसं तिथे उपलब्ध करून देणारच आहे आणि तुम्ही देखील एकमेकांशी तिथं चर्चा करू शकता. तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध करून देतोय, तिथून तुम्ही जॉईन होऊन घेऊ शकता. तर बघा, आता आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत. इथे आपल्याला पहिलं नाव टाकायचंय, मधलं नाव आणि आडनाव टाकायचंय सांगितल्याप्रमाणे डॉक्युमेंट वरील. त्यानंतर पुढे बघा, आता आपल्याला इथे विचारले आपल्या नावामध्ये बदल झालेला आहे का, झाला असेल तर येस करायचंय. ठीक आहे, आणि आता जे पण नाव बदललेलं आहे, नवीन नाव जे आहे ते नवीन नाव इथे तुम्हाला टाकायचंय, पूर्ण नाव टाकायचंय, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जर नावामध्ये बदल झाला नसेल तर नो वरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि फक्त इथे जन्मतारीख टाकायची. जन्मतारीख टाकण्यासाठी कॅलेंडर वरती क्लिक करायचंय, इथे आपल्याला वर्षावरती क्लिक करायचंय, त्यानंतर महिना आणि त्यानंतर दिवस, अशा स्वरूपामध्ये जन्मतारीख तुम्हाला इथे भरायची आहे. आणि इथे आपल्याला नावामध्ये बदल झाला असेल तर येस करायचंय आणि जे नवीन नाव बदललंय ते नाव इथे तुम्हाला टाकायचंय, जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस काही वेळेस काय होतं, महिलांच्या डॉक्युमेंट वरती पहिल्यांदा वेगळं नाव असतं, नंतर आधार कार्ड वरती ते चेंज करून घेतात. अशा प्रकारचे डॉक्युमेंट वरती तुमचे बदल झालेले असतात नावामध्ये. त्याच्यासाठी जे जे नवीन नाव आहे ते नवीन नाव तुम्हाला इथं टाकणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे,
तर चला पुढे जर म्हटलं तर आपल्याला लिंग मेल फिमेल इथं निवडण्याचं ऑप्शन आहे. सांगितल्याप्रमाणे फक्त महिलाच अर्ज करू शकतात, त्यामुळे फक्त फिमेलचं ऑप्शन इथं उपलब्ध आहे. त्यानंतर इथं वडिलांचं नाव टाकायचं आहे, इथं आईचं नाव टाकायचं आहे, इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे, तोच मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे. अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर इथं द्यायचा असेल तर द्या, अदरवाईज टाकण्याची गरज नाहीये. ईमेल आयडी द्या, एक आपल्याला तोच ईमेल आयडी पुन्हा टाकायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर इथं 10वीचा सीट नंबर टाकायचा, ज्याला आपण रोल नंबर किंवा सीट नंबर म्हणतो, तर तो 10वीचा सीट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर 10वीचं आपलं पासिंग इयर आणि त्यासोबत मंथ टाकायचं आहे. इथे वर्ष आपल्याला सिलेक्ट करायचंय, कोणत्या वर्षी तुम्ही 10वी पास केली ते वर्ष आणि त्यासोबत तो महिना तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, या स्वरूपामध्ये, आणि इथे सीट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर, परीक्षा केंद्र तुम्हाला कोणतं द्यायचंय ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. ठीक आहे, 3 परीक्षा केंद्र तुम्हाला इथे निवडण्याचं ऑप्शन आहे. जे पण जवळचे असतील ते तुम्ही अशा स्वरूपामध्ये इथं निवडू शकता. ठीक आहे, त्यानंतर इथे आपल्याला टिक जे आपल्याला व्हेरीफाय करण्याचं ऑप्शन आहे, चेकबॉक्स इथं टिक करायचंय. आणि त्यानंतर जो पण मोबाईल नंबर दिलेला असतो, ईमेल आयडी दिलेला असतो, त्याच्यावरती ओटीपी सेंड करण्यासाठी इथं जनरेट ओटीपीचं ऑप्शन आहे, तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. जनरेट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं येऊन जाईल. हा जो कॅप्चा आहे, कॅप्चा बघून तुम्हाला इथं टाईप करायचंय आणि सबमिट वरती क्लिक करायचंय. त्यानंतर बघा मोबाईल नंबरवरती तुमच्या ओटीपी सेंड केला जाईल. इथे तुम्हाला तो ओटीपी टाकून इथं व्हॅलिडेट ओटीपीचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं आहे. तर ओटीपी मी इथे टाकलेला आहे, इथं व्हॅलिडेट ओटीपीचं ऑप्शन आहे, मी इथं क्लिक करतो. बघा सक्सेसफुल व्हॅलिडेट झालेला आहे. इथं ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करतो. आय एग्रीचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला चेकबॉक्स टिक करायचा आहे. त्यानंतर हा जो वरील कॅप्चा दिसत आहे जशाच्या तसं तुम्हाला इथं बघून टाईप करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथं रिव्हेरीफायचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. रिव्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर जी पण माहिती आपण टाकलेली असते तीच माहिती तुम्हाला इथं खाली बघण्यासाठी भेटून जाईल. तर बघा अशा प्रकारची ही माहिती तुम्हाला दिसून येईल. यामध्ये जर म्हटलं तर जन्मतारीख झालं, लिंग मेल फिमेल झालं. आता मेल फिमेल इथं फक्त फिमेलच अप्लाय करू शकतात, त्यामुळे ते एकच असणार आहे. त्यानंतर इथं पासिंग इयर आपलं 10वीचं त्याच्याविषयी माहिती विचारली आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला पहिलं नाव, आडनाव, आईचं नाव, वडिलांचं नाव, मोबाईल नंबर वगैरे ह्याच्याविषयी इथं माहिती विचारली. ठीक आहे, तर हे सर्व तुम्ही व्यवस्थित इथं टिक करणार की बरोबर आहे. आणि त्यानंतर लास्टला इथं सबमिटचं ऑप्शन आहे, बघू शकता इथं सबमिट वरती तुम्हाला इथं क्लिक करायचंय. ठीक आहे, हे व्हेरीफाय केल्यानंतर एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही इथं ही माहिती चेंज करू शकत नाही, त्यामुळे व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानंतरच ओके वरती क्लिक करा. ठीक आहे, तर इथे बघा आपल्याला इथं जो कॅप्चा आहे हा चुकलेला आहे, मी पुन्हा कॅप्चा टाकून इथं सबमिट वरती क्लिक करतो. तर कॅप्चा आता मी पुन्हा टाकून घेतलेला आहे. सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती क्लिक करून ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती मी क्लिक करत आहे. तर बघा आता व्यवस्थित आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होऊन जाणार आहे. तर बघा त्यानंतर अशा प्रकारची माहिती उपलब्ध होऊन येईल. जी पण माहिती आपण टाकलेली असते ती सर्व माहिती तुम्हाला इथे दिसणार आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, आपलं इथं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे. तर आता गो टू ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे, इथे वरती इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अजून एक महत्त्वाची माहिती देऊन घेतो. या पदभरतीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करत असाल आणि तुम्हाला अर्ज करता येत नसेल, काय प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही घर बसल्या आमच्या टीम कडून तुमचा ऑनलाईन अर्ज भरून घेऊ शकता. तर ऑनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी इथं 7057 49 44 93 हा नंबर दिलेला आहे. यावरती फक्त व्हॉट्सअप वरती मेसेज करायचा आहे की आम्हाला या पदासाठी अर्ज भरायचा आहे. त्यानंतर संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला पाठवली जाईल. डॉक्युमेंट तुम्हाला व्हॉट्सअप वरती सेंड करायचं आहे आणि घर बसल्या व्यवस्थित तुम्हाला तुमचा अर्ज भरून दिला जाईल. तर त्याच्यासाठी तुम्ही इथं व्हॉट्सअप वरती संपर्क करू शकता. एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, व्हॉट्सअप वरतीच मेसेज करायचा आहे. ठीक आहे, त्यासोबत मित्रांनो या पदभरतीसाठी आपण अतिशय महत्त्वाच्या काही विषयांच्या नोट्स देखील उपलब्ध करून देतोय. यामध्ये मराठी झालं, इंग्रजी झालं, गणित झालं, बुद्धिमत्ता झालं, लेटेस्ट चालू घडामोडी झालं 2 वर्षांचं, आणि त्यासोबत आयएमपी जीके. ठीक आहे, आयएमपी जीकेचा देखील आपण यामध्ये समावेश केलेला आहे. या नोट्स सोबत अजून तुम्हाला 10 ते 15 प्रश्नपत्रिका लेटेस्ट टीसीएस पॅटर्न नुसार झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत ते देखील उपलब्ध करून देतोय. कारण आपली जी परीक्षा आहे टीसीएस पॅटर्न नुसार होणार आहे, तर त्याच्यामुळे लेटेस्ट झालेल्या टीसीएस पॅटर्न नुसारच्या ज्या इतर पदांचे जे पेपर आहेत ते देखील आपण उपलब्ध करून देत आहोत मित्रांनो. त्यासोबत यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी लेटेस्ट 2 वर्षाचं तुम्हाला दिलं जाणार आहे आणि त्यासोबत आयएमपी जीकेचा देखील आपण समावेश केलेला आहे. यामध्ये या प्रत्येक विषयाच्या 150 ते 200 पेजेसच्या सेपरेट पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आपण नोट्स उपलब्ध करून देतोय व्हॉट्सअप वरती. ठीक आहे, आणि यांची एकत्रित किंमत अतिशय कमी आपण ठेवलेली आहे. या सर्वांची जी किंमत आहे आपण फक्त ठेवलेली आहे 149 रुपीज. ठीक आहे, 149 रुपीज आपण पेमेंट ठेवलेले. यामध्ये आपण या 4 ते 5 विषयांच्या नोट्स आणि त्यासोबत मागील प्रश्नपत्रिका देखील उपलब्ध करून देत आहोत. जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक नंबर देतोय 91 39 64 31 99. हा नंबर तुम्ही नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. 91 39 64 31 99
हा जो नंबर असणार आहे स्पेशल नोट्स साठी असणार आहे या पदभरतीसाठी. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि INPGK चा समावेश केलेला आहे. तर या सर्व एकत्रित नोट्स तुम्हाला भेटणार आहे सेपरेट सेपरेट विषयाच्या 149 मध्ये आणि 10 ते 15 प्रश्नपत्रिका देखील उपलब्ध करून देत आहोत. तर हे सर्व मिळवण्यासाठी या नंबरवरती तुम्हाला फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचंय. पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी एकच नंबर असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि यामध्ये आपण जेव्हा स्क्रीनशॉट पाठवतो त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व जे स्टडी मटेरियल आहे तुम्हाला व्हॉट्सअपवरती PDF स्वरूपामध्ये सेंड केलं जाणार आहे मित्रांनो. आणि त्यासोबत आपण व्हॉट्सअप ग्रुप जो बनवलाय त्याला देखील तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. तिथे लेटेस्ट बाकीचे जे सब्जेक्ट आहे त्यांच्या नोट्स विषयी तुम्हाला माहिती दिली जाणार आहे आणि बाकीचं अतिशय जे महत्त्वाचं अपडेट असणार आहे या पदभरतीविषयी संपूर्ण काही तुम्हाला तिथं उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तर नोट्स पाहिजे असेल तर लगेच पेमेंट करा आणि लगेच स्क्रीनशॉट पाठवा. 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला नोट्स भेटून जातील. तर चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर अशा प्रकारचं पेज आल्यानंतर आपल्याला इथं क्लोजचं ऑप्शन आहे. क्लोज वरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे. त्यानंतर थोडंसं पुढे यायचंय. पुढे आल्यानंतर इथे बघा आता आपल्याला इथं चेकबॉक्स दिलेला आहे. इथे आपल्याला टिक लावायचंय आणि त्यानंतर पुढे यायचंय. इथे आपल्याला पदाचं नाव निवडायचं आहे. आता सुपरवायझर एकच पद आहे. ठीक आहे. आता आपण हे सुपरवायझर हे पद इथे निवडणार. पोस्ट कोड ऑटोमॅटिकली इथून गायब होऊन जाईल. काही टाकण्याची गरज नाहीये. त्यानंतर डायरेक्टली पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला माहिती टाकायची आहे. आता इथे मॅरिटल स्टेटस विचारलंय. मॅरिड, अनमॅरिड, डिवोर्स वगैरे जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता तुम्ही तुमच्यानुसार. ठीक आहे. आता त्यामध्ये जर अनमॅरिड असेल तर तुम्ही अनमॅरिड सिलेक्ट करू शकता. मॅरिड असेल तर मॅरिड तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. मॅरिड तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला इथं अजून एक ऑप्शन येऊन जातं. यामध्ये महत्त्वाचं काय असणार आहे 28 मार्च 2005च्या ज्या सरकारी अधिसूचनेनुसार लहान कुटुंबामध्ये तुम्ही पात्र आहात का? म्हणजेच यामध्ये जर विचार केला तर जे 2 पेक्षा जास्त मुलं असतात याच्यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला 2 पेक्षा जास्त मुलं असेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाहीये. हे तुम्हाला माहितीच आहे. ती सूचना इथं दिलेली आहे. ठीक आहे. जर 2 पेक्षा कमी तुम्हाला मुलं असतील याच्या अगोदर, ठीक आहे, याच्या अगोदर जर जास्त मुलं असतील तर काही प्रॉब्लेम नाही. परंतु याच्यानंतर जर 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्ही इथं अर्ज भरू शकत नाहीये. तुम्ही मोठ्या कुटुंबामध्ये येतात. लहान कुटुंबामध्ये तुम्ही पात्र भरत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. 2005च्या अगोदर 28 मार्च 2005च्या अगोदर जर 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्ही इथं अर्ज करू शकतात. ठीक आहे. परंतु याच्यानंतर जर 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्ही इथं अर्ज भरू शकत नाही. तर हीच माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. तर यामध्ये तुम्ही येस नो इथं क्लिक करणार. तुम्ही पात्र आहात की नाही. तर इथं येस नो तुम्ही इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर वडिलांचं नाव दिसेल, आईचं नाव दिसेल. हे तुम्हाला ऑलरेडी इथं तुम्ही टाकलेलं असतं ते तुम्हाला इथं दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुढे यायचंय. पुढे आल्यानंतर इथं परीक्षा केंद्र वगैरे दिसतील तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला पुढे यायचंय. पुढे आल्यानंतर इथे आपल्याला इंडियन इथं सिलेक्ट करायचंय. महाराष्ट्राचे रहिवासी आहात का? येस नो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचंय. त्यानंतर इथे आपल्याकडे डोमासाइल सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे. तर डोमासाइल सर्टिफिकेट कोणी इश्यू केलेलं आहे त्याच्याविषयी माहिती इथे तुम्हाला द्यायची जी की सर्टिफिकेट वरती तुम्हाला इथं दिलेली असते. आता यामध्ये डोमासाइल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही इथं जन्माचा दाखला देऊ शकता, शाळा सोडल्याचा दाखला देऊ शकता, याच्याविषयी माहिती इथं देऊ शकता. जे सर्टिफिकेट आहे ते कोणी इश्यू केलेलं आहे त्यांच्याविषयी इथं माहिती द्यायची. सर्टिफिकेट केव्हा इश्यू झालं याच्याविषयी तुम्हाला इथं माहिती द्यायची. ठीक आहे. इथे आपल्याला तारीख टाकायची आणि त्यानंतर इथे आपल्याला जर म्हटलं तर आपल्याला सर्टिफिकेटचा जो पण क्रमांक आहे तो तुम्हाला इथं भरायचा आहे. इथे बघा पुन्हा समजून घ्या. इथं 3 सर्टिफिकेट विषयी तुम्ही माहिती देऊ शकता. 3 पैकी एकाचीच माहिती द्यायची. एक तर डोमासाइल सर्टिफिकेट ज्याला आपण अधिवास प्रमाणपत्र म्हणतो किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला. कोणत्याही सर्टिफिकेटची तुम्ही माहिती इथं देऊ शकता. इथं कोणी इश्यू केलेले सर्टिफिकेट वरती ऑलरेडी नाव दिलेलं असतं ते नाव टाकायचं. त्यानंतर इथं आपल्याला कधी इश्यू झालं त्याच्यावरती तारीख असते ती तारीख टाकायची आणि इथं क्रमांक टाकायचा या स्वरूपामध्ये. ठीक आहे. तर एक्झाम्पल मी इथं फक्त काही माहिती टाकत आहे डेमो तुम्हाला दाखवण्यासाठी. इथं तारीख इथं कोणत्या प्रकारची तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता अशा प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर जो पण क्रमांक इथं असेल तो क्रमांक तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर पुढे यायचंय. इथे कॅटेगरी तुम्हाला इथे निवडायची. व्यवस्थित तुमची जी पण कॅटेगरी असेल ती तुम्ही इथं कॅटेगरी निवडणार. उदाहरणार्थ मी एसटी कॅटेगरी निवडली. त्यानंतर एसटी कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. तर ते कोणी इश्यू केलेलं आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. ठीक आहे. तर सर्टिफिकेट वरती ऑलरेडी माहिती दिलेली असते ती माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. ज्यांनी पण इश्यू केलेलं असेल त्यांचं इथं आपल्याला कार्यालयाचं नाव इथे टाकायचंय. पूर्ण नाव दिलेलं असतं सर्टिफिकेट वरती. बघा शिक्क्यावरती शिक्के
विद्यार्थ्याचं नाव असतं ते नाव बघायचं आणि ते तुम्हाला इथे टाकायचंय. कधी इश्यू झालं त्याची तारीख तुम्हाला दिलेली असते, ती तारीख टाकायची आणि सर्टिफिकेट वरती जो पण नंबर असतो तो नंबर टाकायचा आहे. व्हॅलिडिटी झाली असेल तर व्हॅलिडिटीची सुद्धा तुम्ही इथं माहिती देऊ शकता. कॅटेगरी सर्टिफिकेटची जी व्हॅलिडिटी असते ती झाली असेल कास्ट व्हॅलिडिटी तर त्याच्याविषयी माहिती द्या. इथे जी तारीख आहे केव्हा तुम्हाला तुमची व्हॅलिडिटी मिळाली आहे सर्टिफिकेट वरती जी तारीख असते ती द्या. अदरवाईज नसेल झालं तर काहीच टाकण्याची गरज नाहीये. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर आयडेंटिफिकेशन मार्क इथे टाका, अदरवाईज नका टाकू, काही माहिती इथं भरण्याची गरज नाही. हे काय असतं, आपल्या शरीरावरती कुठे तीळ मोस किंवा काही लागलेलं असेल, एखादी खून असेल ज्याने आपण आपली स्वतःची ओळख पटवून देऊ शकतो. ठीक आहे. तर ते मार्क तुम्हाला इथे टाकायचं असतं. जर असेल कुठं तुमच्या अंगावरती तीळ मोस कुठं लागलेलं असेल, खून असेल ज्याने आपण आपली स्वतःची ओळख पटवून देऊ शकतो, जे मार्क कधी मिटणार नाही अशा प्रकारचे जे मार्क असेल त्याच्याविषयी माहिती तुम्ही इथं देऊ शकता. असेल तर टाका, अदरवाईज नो किंवा काहीच नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, आपल्याकडे इथं अशा प्रकारची माहिती विचारली. आता याच्यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला इथं आयडी प्रूफ म्हणून देणं गरजेचं असणार आहे. पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड द्या, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र, त्यानंतर जर म्हटलं तर पासपोर्ट, त्यानंतर बँक खाते. ठीक आहे. यापैकी जे पण असेल तिथे होय करा. होय केल्यानंतर त्याचा नंबर द्या आणि त्याच्यावरती काय नाव आहे ते नाव टाका. ठीक आहे. आता पॅन कार्ड सिलेक्ट केलं तर पॅन कार्डचा नंबर आणि पॅन कार्ड वरती जसं नाव आहे ते तुम्हाला इथे टाकायचंय. अदरवाईज बाकीचे डॉक्युमेंट नाही दिले तरी काही प्रॉब्लेम नाही. एकच डॉक्युमेंट इथे तुम्हाला द्यावं लागतं. त्यानंतर इथे टिक लावून सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, इथे सेव्ह सक्सेसफुल होऊन जाणार आहे. ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करायचंय. पुढे आपल्याला विचारलंय यापूर्वी परीक्षेसाठी तुम्हाला कोणत्या प्रकारचं बंधन घातलं होतं का, येस नो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर विचार केला तर इथं सर्व आरक्षणाविषयी माहिती इथे विचारली, जसं की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा मुलगी आहे का, येस नो तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पुढे गव्हर्नमेंटला तुम्ही आता सध्या कामाला आहात का, कुठे स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये कामाला असेल तर येस नो इथे तुम्हाला क्लिक करायचे. त्यानंतर एनओसी आपल्याला त्याच्याविषयी माहिती इथे द्यायची. ठीक आहे. या संदर्भात तुम्हाला इथे विचारले, ज्याच्यामध्ये तुम्ही असेल तर तुम्हाला इथं वाचायचंय आणि त्यानंतर इथं येस नो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर पुढे आपल्याला विचारलंय महिला आरक्षणाअंतर्गत तुम्ही अर्ज करत आहात का, तर येस करायचं असेल तर येस करा, अदरवाईज नो वरती क्लिक करा. हे काय आहे ते देखील समजून घेऊया. इथं आपण जाहिरात ओपन करत आहोत. इथं महिला आरक्षणाअंतर्गत जर विचार केला तर इथं या सर्वच महिलांसाठी 100% जागा आहेत. ही पहिली गोष्ट. आता सर्वच महिला असणार आहे त्यामुळे तुम्ही येस केलं आणि नो केलं काही अडचण नाही. तुम्ही शक्यता इथं येस करा. ठीक आहे. कारण महिला आरक्षणाअंतर्गत तुम्ही इथं अर्ज करणार आहात. कारण इथे जर म्हटलं तर बघा, महिला आरक्षणाअंतर्गत कॅटेगरीनुसार इथं काही वेगळ्या जागा दिलेल्या नाहीयेत. सर्व जागा महिलांच्या आहेत त्याच्यामुळे याच्यामध्येच येणार. ठीक आहे. हे बाय मिस्टेक चुकून वेबसाईट कडून किंवा जे पण इथं हे फॉर्मची तयार केलेले हा फॉर्मॅट त्यांच्याकडून ही चूक झालेली आहे. हे ऑप्शन इथं लागतच नव्हतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, प्रकल्पग्रस्त आहात का, येस नो तुम्हाला सिलेक्ट करायचंय. भूकंपग्रस्त आहात का, येस नो इथे सिलेक्ट करायचंय. माजी सैनिक आहात का, येस नो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. त्यानंतर खेळाडू आहात का, येस नो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. दिव्यांग वगैरे असेल तर येस नो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. येस केल्यानंतर त्याच्याविषयी माहिती तुम्हाला मात्र द्यावीच लागते. ठीक आहे. अंशकालीन पदवीधर, त्यानंतर अनाथ वगैरे आहात का, त्याच्याविषयी माहिती द्यायची. पुढे आल्यानंतर हे सर्व केस विषयी माहिती आहे. तुमच्यावरती काही खटला असेल, केस वगैरे दाखल असेल, पोलीस केस असेल, तुम्हाला कुठं तारखेला जावं लागत असेल तर त्याच्याविषयी माहिती आहे. ठीक आहे. तर याच्याविषयी तुम्ही हे वाचा. तुमच्यावरती असं काही प्रकारचा गुन्हा वगैरे दाखल असेल तर त्याच्याविषयी माहिती आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही मोडत असाल येस करा आणि त्याच्याविषयी माहिती भरा. अदरवाईज सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, इथे सेव्ह झालं त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं. त्यानंतर बघा, इथं पत्ता टाकायचा आहे. इथे सध्याचा राहण्याचा पत्ता टाकायचा आहे, खाली कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता टाकायचा आहे. दोन्ही सारखेच असेल तर वरती ऍड्रेस टाकायचा आणि त्यानंतर इथे टिक लावायचं. यामध्ये जर म्हटलं तर महाराष्ट्र आपल्याला राज्य इथे सिलेक्ट करायचंय. त्यानंतर जिल्हा आपल्याला आपला जिल्हा इथे निवडायचा आहे आणि पिनकोड इथे टाकायचा आहे. आणि बाकी जर म्हटलं तर इथे संपूर्ण ऍड्रेस टाकायचा आहे, जसा आधार कार्ड वरती ऍड्रेस असतो तसा. त्यानंतर इथे आपला हा जो ऍड्रेस टाकलेला आहे तोच खाली इथं पेस्ट करण्यासाठी इथे टिक लावायचे आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. त्यानंतर पुढील बघा, अशा प्रकारचे इथं माहिती टाकण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल. इथे आपल्याला मराठी भाषेचं ज्ञान आहे का, इथं कंपल्सरी येस करणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. येस आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर पुढे आपल्याला म्हटलंय तुम्ही मराठी विषयाचं माध्यमिक व उच्च माध्यमिक किंवा पदवी किंवा समकक्ष जी परीक्षा आहे ती उत्तीर्ण केली आहे का. आता मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं असणारच आहे, परंतु यासोबत आपण याच्यामध्ये मराठी भाषा सोबत 10वी किंवा 12वी किंवा पदवी किंवा इतर कोणताही तुमचा कोर्स असेल त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी भाषा होती आणि त्याच्यासोबत तुम्ही 10वी पास केली आहे का, किंवा 12वी पास केली आहे का, किंवा पदवी पास केली आहे का. कोणतंही शिक्षण 10वी 12वी किंवा पदवी एकाला तुम्हाला मराठी असेल तर तुम्हाला इथं होय वरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे.
अशा प्रकारचे इथे विचारले. त्यानंतर बघा इथं 10वीची माहिती टाकण्यासाठी ऑप्शन आहे. आता 10वीची माहिती इथे सर्वप्रथम जर म्हटलं तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा अदर बोर्ड मध्ये उत्तीर्ण केली असेल तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर इथे आपल्याला आपल्या शाळेचं नाव टाकायचंय किंवा संस्थेचं नाव टाकायचंय किंवा आपल्याला पुढे विचारलंय पर्सेंटेज. पर्सेंटेज इथं आपल्याला असेल तर पर्सेंटेज सिलेक्ट करायचंय. सीजीपीए किंवा ग्रेड असेल तर आपल्याला या दोन्हीपैकी सिलेक्ट करायचंय. 10वीच्या आपल्या मार्कशीट वरती पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज सिलेक्ट करा. त्यानंतर इथे एकूण गुण किती होते आपल्याला, तर आपल्याला एकूण गुण इथं आपल्याला टाकायचे. 10वीला कितीपैकी किती गुण आहे, जसे की 420 गुण आहेत, कितीपैकी 500 पैकी, तर 500 इथे टाकणार. त्यानंतर ऑटोमॅटिकली पर्सेंटेज येऊन जाणार. 10वी कधी उत्तीर्ण ते आपण रजिस्ट्रेशन करते वेळेस टाकलं होतं ती माहिती इथं येऊन जाणार. अशा प्रकारची इथं माहिती तुम्हाला भरत चालायची आहे. त्यानंतर पुढे अशा स्वरूपामध्ये इथं 12वीची माहिती द्या. इथं आपल्याला 12वीचं इथं आपल्याला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर उदाहरणार्थ आपल्याला इथं शाळेचं नाव टाकायचंय. ठीक आहे, मी पूर्ण नाव टाकत नाही, फक्त सांगण्यासाठी ही माहिती भरत आहे. पर्सेंटेज, ग्रेड, सीजीपी असेल जे पण सिलेक्ट करायचंय. त्यानंतर इथे एकूण गुण किती होते तुम्हाला, ठीक आहे, तर त्याच्याविषयी माहिती तुम्हाला द्यायची. जसे की इथं 500 गुण होते, तर 500 कितीपैकी गुण होते, 650 पैकी. ठीक आहे, तर ते 650 पैकी आपण अशा प्रकारची माहिती टाकणार. पर्सेंटेज इथे येऊन जाणार. उत्तीर्ण होण्याचं वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं, कधी उत्तीर्ण केली तुम्ही ते वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करणं गरजेचं असणार आहे. डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमाची माहिती द्या, अदरवाईज खाली सोडा. पदवी झाली असेल तर पदवीची माहिती द्या, अदरवाईज तुमचं काही दुसरं काही एज्युकेशन असेल तर त्याच्याविषयी माहिती द्या. ठीक आहे, तर इथे जर म्हटलं तर पदवी तुमची कशातून झाली त्याच्याविषयी माहिती तुम्हाला इथे देणं गरजेचं असणार आहे. तर कोणत्या संस्थेतून तुम्ही उत्तीर्ण केली, पूर्ण संस्थेचं नाव किंवा आपलं विद्यापीठाचं नाव तुम्हाला इथे द्यायचंय. त्यानंतर इथं कधी तुम्ही पदवी उत्तीर्ण केली त्याची तारीख तुम्हाला इथे टाकणं भरणं गरजेचं असणार आहे. तर मागे पुढे तुम्ही घेऊ शकता अशा स्वरूपामध्ये आणि त्यानंतर संपूर्ण तारीख टाकणार आहे. त्यानंतर गुणांची इथं आपल्याला गुण कशामध्ये आहे तर टक्केवारी, पर्सेंटेज की ग्रेड मध्ये जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार. ठीक आहे, हे झाल्यानंतर एकूण गुण तुम्हाला किती मिळाले, कितीपैकी, तर 870 गुण आहेत, कितीपैकी 1200 पैकी, तर 1200 तुम्ही इथे टाकणार. ठीक आहे, तुमच्या मार्कशीट वरती बघा किती गुण आहेत त्याच्यानुसार ही माहिती भरा. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याची माहिती द्या, अदरवाईज खाली सोडा. एमएसआयटी वगैरे झालं असेल किंवा एमएसआयटीच्या समतुल्य एखादा कोर्स झाला असेल तर त्याच्याविषयी माहिती तुम्हाला देणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, तर इथे आपल्याला त्या प्रमाणे इथं आपल्याला सर्व माहिती इथं भरायची आहे. जसे आपण इथं इतर माहिती भरली, ठीक आहे, या स्वरूपामध्ये. त्यानंतर कोणत्या संस्थेतून तुम्ही पास आउट केलं ते सर्टिफिकेट वरती सर्व माहिती तुम्हाला दिलेली असते. इन्स्टिट्यूट कोणतं होतं त्याच्याविषयी माहिती द्यायची, किंवा पास झालं त्याच्याविषयी तुम्हाला इथं मागे पुढे घेऊन अशा स्वरूपामध्ये इथं माहिती द्यायची. ठीक आहे, त्यानंतर पर्सेंटेज, ग्रेड हे आपण सिलेक्ट केलेले आहे. प्राप्त गुण किती झाले तुम्हाला तर त्याच्याविषयी माहिती द्यायची. ठीक आहे, कितीपैकी जे पण असेल ते तुम्ही इथं त्याच्याविषयी माहिती भरणार. अशा स्वरूपामध्ये ही संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आणि त्यानंतर लास्टला सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचे. आता जवळपास संपूर्ण अर्ज इथं झालेला आहे. आता फक्त आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे. आता डॉक्युमेंट अपलोड करताना जिथं जिथं तुम्हाला स्टार दिसेल बघा, इथं स्टार आहे, इथे स्टार आहे, त्यानंतर इथे स्टार आहे, तर हे डॉक्युमेंट सर्व तुम्हाला इथं अपलोड करावेच लागणार आहेत. हे सर्व डॉक्युमेंट इथं अपलोड करायचे. त्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला लाईव्ह फोटो देखील अपलोड करायचा आहे. बघा, लाईव्ह फोटो कॅप्चर करण्यासाठी इथे तुम्हाला क्लिक करायचे. ठीक आहे, तर बघा आता उदाहरणार्थ तुम्हाला दाखवत आहे. इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकार कॅमेरा ऍक्सेस देण्यासाठी इथं ओपन होईल. ठीक आहे, इथं आलावरती क्लिक करून फोटो क्लिक करायचा आणि इथं फोटो अपलोड घ्यायचा. त्यानंतर इथे आपल्याला पासपोर्ट साईज फोटो देखील इथं आपल्याला अपलोड करायचा. इथं क्लिक करून त्याची साईज किती पाहिजे त्याच्याविषयी माहिती दिली, तेवढ्या साईज मध्ये फोटो बनवायचा आणि इथं अपलोड करून घ्यायचा. ठीक आहे, या स्वरूपामध्ये तुम्हाला फोटो, सिग्नेचर, त्यासोबत 10वीचं प्रमाणपत्र म्हणजेच बोर्ड सर्टिफिकेट इथं अपलोड करायचंय. 10वीचं सर्टिफिकेट म्हणजेच बोर्ड सर्टिफिकेट इथं अपलोड करायचंय. ग्रॅज्युएशनचा बोर्ड सर्टिफिकेट म्हणजेच जे सर्टिफिकेट आहे डिग्री सर्टिफिकेट ते आपल्याला इथं अपलोड करायचंय. त्यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला इथं अपलोड करायचा आहे. एमएसआयटी ची माहिती टाकली तर एमएसआयटीचं प्रमाणपत्र किंवा दुसरा एखादा कोर्स झाला असेल त्याच्या समतुल्य त्याचा आपल्याला प्रमाणपत्र अपलोड करायचंय. त्यानंतर इथं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचंय आणि खाली त्यानंतर आपल्याला इथं जे आपल्याला इथं बघा, तुम्ही मराठी विषयासोबत माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा पदवी जे शिक्षण तुम्ही उत्तीर्ण केलेलं आहे किंवा समतुल्य एखादं शिक्षण उत्तीर्ण केलेलं आहे तर ते तुम्हाला त्याच्याविषयी माहिती इथं अपलोड करायची. तर तुम्ही इथं 10वीचं मार्कशीट अपलोड करू शकता. ठीक आहे, त्याच्यामध्ये मराठी विषयाचा तुमचा उल्लेख असणं गरजेचं असणार ते सर्टिफिकेट अपलोड करू शकता किंवा 12वीचं अपलोड करू शकता, 8 मधून झालं असेल तर. ठीक आहे, किंवा सायन्स जरी असेल, मराठी विषय असेल तर ते अपलोड करू शकता, काही अडचण नाही. त्यानंतर इथे बघा, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला इथं अपलोड करणं गरजेचं असणार आहे. ते डाउनलोड करण्यासाठी इथे तुम्हाला क्लिक करायचे. ते प्रमाणपत्र कशा प्रकारचं आहे ते तुम्हाला इथं ओपन होऊन येईल आणि त्यानंतर
ते तुम्ही इथं अपलोड करू शकता. त्याच्याविषयी फक्त तुम्हाला माहिती भरायची आहे, त्याच्यामध्ये माहिती भरायची आणि त्यानंतर ते प्रमाणपत्र तुम्ही इथं अपलोड करू शकता. त्यानंतर नावात बदल झाल्याचे जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला इथं अपलोड करणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पॅन कार्ड अपलोड करणं गरजेचं आहे. त्यानंतर इथं आपला विवाह वगैरे झाला असेल तर त्याचं जे प्रमाणपत्र आहे ते देखील तुम्हाला इथं अपलोड करणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर तुमचं नाव दिसेल, एकूण फी वगैरे दिसेल अशा स्वरूपामध्ये. हे सर्व झाल्यानंतर इथे तुम्हाला टिक लावायचे, खाली हे सर्व टिक लावायचे. ठीक आहे, इथं जेवढं पण ऑप्शन आहे ते चेक बॉक्स इथे तुम्हाला टिक करायचे. इथं हा कॅप्चा टाकून इथं आपल्याला कॅप्चा झाल्यानंतर इथं प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे, प्रिव्ह्यू वरती क्लिक करायचंय. प्रिव्ह्यू केल्यानंतर संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे ओपन होऊन येईल. ऍप्लिकेशन फॉर्म योग्य भरला आहे की नाही ते तुम्हाला दिसून येईल आणि फक्त तुम्हाला आता काय करायचंय, फी आणि पेमेंट इथं करायचंय. बाकी सर्व प्रक्रिया झालेली आहे. एवढीच प्रक्रिया असणार आहे. तर हे डॉक्युमेंट अपलोड करून तुम्हाला व्हेरीफाय करायचंय. इथं जेवढे पण चेक बॉक्स आहेत ते तुम्हाला टिक करायचे आहेत. इथं प्रिव्ह्यू वरती क्लिक करायचं, फॉर्म बघून घ्यायचा बरोबर आहे की नाही. बरोबर असेल तर तुम्हाला सबमिट वरती क्लिक करून टाकायचंय. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेवढं पण फी पेमेंट म्हटलेलं आहे तेवढं फी पेमेंट तुम्हाला तिथं भरावं लागणार आहे आणि फी पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला फक्त ऍप्लिकेशनची प्रिंट घ्यायची. तर अशा प्रकारचा संपूर्ण अर्ज तुम्हाला भरायचा आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अर्जामध्ये काय काय माहिती टाकायची संपूर्ण जवळपास आपण बघितलेली आहे. या व्यतिरिक्त अजून तुमचे काय प्रश्न असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यावरती देखील आपण चर्चा करूया. आणि तुम्हाला जो व्हॉट्सअप ग्रुप बनवला त्याला देखील तुम्ही जॉईन होऊन घ्या. तिथे सर्व अपडेट तुम्हाला भेटून जातील. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.